थांबा मी करते. ईशा, सर पतंग चाललाय. जाऊ दे त्याला. तुझ्या बोटावर केवढं लागलंय. अहो सर आपला पतंग खाली पडेल. मला नाही काय झालंय. ईशा मी सर पतंग, आपला पतंग नाही खाली पडू देणार. ईशा Come on, Jaydeep. Jaydeep, come on. इतकं सावध केलं होतं तुला, पण शेवटी चूक केलीसच. विश्वासघात आणि विक्रांतची जात एकच आहे. विक्रांत सर, विक्रांत सर, फसवणार आहे तुला. ईशा, ईशा, ईशा इकडे बघ. घाबरू नकोस, मी आहे. हा थांब इथेच, मी आलो.
हे घ्या. 3 दिवसाचा कोर्स आहे, दिवसातनं 1 गोळी. डॉक्टर, ईशा बरी आहे ना? हो, काळजी करण्यासारखं तसं काही नाहीये. त्या घाबरल्या होत्या त्यामुळे त्यांना हा प्रॉब्लेम झालाय. बाकी मी त्यांना इंजेक्शन दिलंय आणि या औषधाने त्यांना लगेच फरक पडेल. सर, फोन तो महत्वाचा नाहीये. मला सांगा, तिला अजून काही ट्रीटमेंट लागणार आहे? कारण तिचं बोट सुद्धा कापलं गेलंय माझ्यामुळे. बोटाची जखम फार नाही, आपण त्याला बँडेज लावलाय आणि त्यांना इंजेक्शन दिल्यामुळे थोडी ग्लानी आली. बाकी त्यांना फक्त आरामाची गरज आहे. ठीक आहे, थँक्यू. या तुम्ही. हॅलो, कशा आहेत ईशा विक्रांत सरंजामे? कोण बोलतंय? बरं वाटत नाहीये का? विक्रांत, माझ्याशी 2 हात करणं सोपं नाहीये तुला. आजही जमलं नाही तुला. तुझ्या नाकासमोरून पळून गेलो. असं सहजासहजी हाती लागणार नाही हा जालिंदर. माझ्या हाताला लागायला घाबरतेस तू जालिंदर. विक्रांत, अजूनही बदललेला नाहीयेस तू. मी तुला कधी ठार मारू शकतो. आजही तुझ्या समोर येऊन तुला ठार मारू शकलो असतो, पण मला तसं करायचं नाहीये. इतक्या सहजासहजी मरू देणार नाही मी तुला. खरंच विक्रांत, विश्वासघात आणि तुझी जात एकच आहे. जोपर्यंत मी तुला रस्त्यावर आणत नाही, बर्बाद करत नाही, तोपर्यंत मला चैन पडणार नाही. हिम्मत असेल तर समोर ये. हे असले छुपे वार करणं सोडून दे आता. काय करत का होता तुम्ही? हा, झोप काढत होता का? तो माणूस इथे आलाच कसा? उपयोग काय तुमचा? चाल निघा. बघतो तुम्हाला नंतर. या सगळ्यांना काढून टाकायचं अच्छाच. यातला एक जण जरी दिसला ना मला उद्यापासून, स्वतः गोळ्या घालून ठार मारीन त्यांना मी. हे बघ, तू शांत हो. मी बघतो काय करायचं. कसा शांत हो? कसा शांत हो? त्या जालिंदरचा फोन आला होता आता. काय? तू नंबर दे, त्याचा नंबर दे. लोक कट केलाय त्यांनी, ट्रेस नाही करता येणार आता. जेडे तो परत ईशाच्या मागे लागलाय. तिला काही झालं नाही झेंडे, कोणालाही माफ करणार नाही मी तुला याच्या आधीही सांगितलं होतं की त्याला पकड, त्याला पकड. जिवंत आता जिवंत नाही तर मारून टाक साल्याला. तिच्या केसाला जरी धक्का लागला ना झेंडे, कोणाला माफ नाही करणार मी. लक्षात ठेव. शाबास, आता शांत झोप लागेल तुला. देवी आईची कृपा असू दे. आज थोडक्यात निभावलं, परत असं व्हायला नको. उद्याचं हळदी कुंकू झालं ना की पारावरच्या अंबाबाईला जाऊन यायला हवं. तिथे जायला आता उशीर करायला नको. हो आई साहेब. येते.
आणि हो, निमंत्रणाचा फोन केलास का आईला? नाही, आता करते पण. कर. नेमकं राव, कपडे सगळे झालेत, पण ही भांडी भांडी कशी न्यायची? भांडी ठेव इथेच. हे बघ पुष्पा, आपल्या दोघांना उचलेल ना तेवढंच सामान घे आणि आपले देव. अहो निमकर, हे बघा. अहो ईशाचे कानातले मी ठेवले होते मुद्दाम तिची आठवण म्हणून. हे घेऊन जाऊयात. हा, अहो ईशाचा फोन आहे. तिला इथलं काही बोलू नका, हसून खेळून बोल तिच्याशी. हॅलो. हॅलो आई. हा ईशा बाळा बोल. उद्या तुझ्या लेकीचं हळदी कुंकू आहे. तुला आणि बाबांना दोघांनाही यायचंय उद्या. उद्या? हो उद्या. काय झालं? तिच्या घरी हळदी कुंकू आहे उद्या. ती बोलवती आपल्याला हळदी कुंकूवाला घरी. बघू, येतो सांग तिला. हॅलो. काय प्रॉब्लेम आहे उद्या? अगं नाही ग, काही प्रॉब्लेम नाही. बरं, मग मी गाडी पाठवते. गाडी? गाडी पाठवते म्हणते. नको, गाडी नको पाठवू म्हणावं. आम्ही येऊ आमच्या वेळेवर, आमच्या पद्धतीने. हं? हॅलो. अगं गाडी कशाला पाठवतेस? आम्ही येऊ ना. अगं आई, असं काय? तुम्हाला ट्रेन यायला त्रास नाही का होणार? अगं राहू दे. तुला माहितीये ना, बाबा ऐकणार नाहीत, उगाच चिडचिड करतील. बरं, मग निदान टॅक्सीने तरी येता का? मी इथे टॅक्सी बुक करते तुमच्यासाठी. ओ ओ, येतो येतो आम्ही. ईशा ऐक ना, रुपालीची आई आल्यात. मी बोलते हा बाळा नंतर तुझ्याशी. हा, हो निमकर, कशाला जाऊयात म्हणालात? हो, त्यापेक्षा काहीतरी कारण काढून टाळूयात ना. नको नको, कशाला टाळायचं? उलट तिला त्यामुळे जास्त शंका येईल. ती 100 प्रश्न विचारेल. नको, त्यापेक्षा जाऊया आपण. तुम्ही जावयाला तिथे पैसे देणार आहात का? हो, ते मी बघतो. ते माझ्याकडून पैसे घेणार नाहीत माहितीये मला, पण माझ्या डोक्यात काहीतरी चालू आहे. तुम्ही ऐन वेळी सांगता आणि मग हादरायला होतं मला. सांगतो. हे बघ पुष्पा, मी काय सांगतो ना, नीट ऐकून घे. आणि तू एक काम कर, आता ह्यात उगीच शंका कुशंका काढू नको. पुष्पा, अगं लग्नानंतर पहिल्यांदाच आपण त्यांच्या घरी जातोय. काहीतरी घेशील ना त्यांना द्यायला? हो, आता या पसाऱ्यात काय घेऊ मी? काहीतरी. हो, हे पटतंय मला. निमकर, तुम्ही काळजी नका करू. हं? मी काहीतरी करीन. हं. हं? चला घ्या आवरायला. हो. आईसाहेब, तुम्ही बोलवलत मला? हो. बरं वाटतं ना तुला आता? हो, आता एकदम फ्रेश वाटतंय. छान. हे घे, आज तुझं पहिलं हळदी कुंकू आहे ना, म्हणून तुला ही साडी. राजनंदिनी साडी? हो. पण संक्रांतीला काळी साडी नेसायची असते ना? पण जेव्हा संक्रांत साजरी करतात तेव्हा. यावर्षी आपण तुझी संक्रांत साजरी नाही करणार ना, म्हणून ही साडी. काळी साडी पुढच्या संक्रांतीला. खूप सुंदर आहे. हो ना? जा, पटकन तयार हो. हो आईसाहेब. या घराकडे नीट लक्ष ठेवायचं.
एकही अनोळखी माणूस या घराच्या हद्दीत येता कामा नये. येस सर. घरामध्ये येणाऱ्या प्रत्येक माणसाची कसून चौकशी केल्याशिवाय त्याला घरात प्रवेश द्यायचा नाही. येस सर. आणि यात काही चूक घडली तर गाठ माझ्याशी, लक्षात ठेवा. ओके सर. चला कामाला लागा. हा नाही, मी बोललो सिक्युरिटीशी, पण तू तुझ्या भाषेत त्यांना समजाव. या. सर, काय तुमचं लक्षच नाहीये. कोणाकडे? राजनंदिनी. काय? अहो सर, माझी ही नवीन राजनंदिनी साडी आहे. आई साहेबांनी मला हळदी कुंकवासाठी गिफ्ट दिली आहे. अच्छा, खूप सुंदर. ईशा, या साडीमध्ये तू खूप खुलून दिसतेस. खरंच? खरंच. बरं झालं मी घराची सिक्युरिटी जास्त टाईट केली. इतकी सुंदर बायको घरामध्ये असताना पहारा तर ठेवायला लागला. माय फ्रेंड वहिनी. जयदेव, माय फ्रेंड वहिनी, आज काय प्लॅन आहे तुझा? आज हळदी कुंकू आहे भाऊजी. ओ ग्रेट. मी काय करायचं असतं त्यात? तुम्ही काही नसतं करायचं. म्हणजे हळदी कुंकू माझं आहे आणि तो बायकांचाच कार्यक्रम असतो. करेक्ट. त्यामध्ये पुरुषांनी काहीही करायचं नसतं जयदेव. करेक्ट. आय नो दादा. मी एक काम करतो, मी फोटोज काढायला थांबतो, नाहीतर तुला कसं बघायला मिळेल ना. तू आत्ता माझ्या बरोबर ऑफिसला येतोयस. ओके ओके. समजलं मला. येतो मी ऑफिसला. जा तयार. येस दादा, येतो ऑफिसला. मला सांग, आई बाबांना बोलवलंयस ना? हो. आणि संध्याकाळी मी जर वेळेत नाही पोचलो, त्यांची माझी चुकामुक झाली तर माझ्याकडनं त्यांना नमस्कार सांग. बाय. सर,